जय जय जगदम्बा जगदम्बा जय जय जगदम्बा जगदम्बा गिरिराजाची दुरिता गिरिराजाची दुरिता जय 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 शंकर वनिता जय जय जगदम्बा जगदम्बा बालपटी रविकोटी बालपटी रविकोटी वेद अधर संपुटी वेद अधर संपुटी शंकर पावे चाकुचतटी शंकर पावे चाकुचतटी मंगल सुख शांतता जय जय जगदम्बा जगदम्बा जय जय जगदम्बा जय जय जगदम्बा जय जय जगदम्बा जगदम्बा पहारे परमेशाची लीला पहारे परमेशाची लीला जये उभविली नवलाईची जये उभविली नवलाईची जगन्नाट्य शाला जगन्नाट्य शाला परमेशाची लीला पहारे परमेशाची लीला वरती शोभे विशालांबर वरती शोभे विशालांबर बिनखांबाचा घुमट मनोहर बिनखांबाचा घुमट मनोहर खाली हिरवी हिरवी चादर खाली हिरवी हिरवी चादर सुंदर वनमाला सुंदर वनमाला परमेशाची लीला पहारे परमेशाची लीला. खरंच गुरुदेव, त्या महान सूत्रधाराची लीला अगाध. म्हणूनच ती बिचारी लीलावती परवाच्या जलप्रलयात बचावली. शिवगंगेच्या लाटांनी आपल्या मठाच्या आवारात तिला अलगद आणून ठेवलं. हो, एवढ्या संकटातून ती निराधार लीलावती वाचली. तिची औषध पाण्याची सोय सर्व सोय केली आहे आपल्या आज्ञेनुसार. समजलं, पण आता तिच्या बाबतीत काय करावं हा प्रश्नच आहे. ती काही म्हणाली का? हो, ती म्हणाली, गुरुदेवांच्या या मठानं मला महापुरातून वाचवलं. माझा पुनर्जन्म झाला. मी त्यांची कन्यकाच झाले. त्याच महापुरात वाहून गेलेल्या तिच्या सख्ख्या भावाचा श्रीरंग दादाचा शोध लागेपर्यंत ती छे या छे छे, स्त्रीचं चित्र देखील या पवित्र मठात खपणार नाही. मग चित्रासारखी सुंदर स्त्री कशी राहू शकेल इथे? पण गुरुदेव, या नियमाला काही अपवाद? छे छे, या लीलावतीच्या बाबतीत अपवाद केला तर भलताच प्रवाद माजेल. शिवाय या मठाची परंपरा अन तुम्हा शिष्यांची शुद्धता मला सांभाळलीच पाहिजे. म्हणूनच तिला आत्ताच जाऊन सांग की बहुधा आजच पुष्य नक्षत्राच्या मंगल मुहूर्तावर हा मठ तुला सोडावा लागेल.
जशी आज्ञा गुरुदेव. आणि हे बघ, आपल्या सर्व छात्रांना सांग की शिवगंगा नदीच्या काठाकाठानं लीलावतीच्या भावाचा श्रीरंगाचा शोध घ्या. जशी आज्ञा गुरुदेव. सदानंद, अरे थांब जरा. राजधानीत जाऊन तरुण सरदाराचा सुंदर वेश विकत आणायला तुला मी सांगितलं होतं, त्याचं काय झालं? कालच आणून ठेवलाय तो पोशाख. पण गुरुदेव, कशासाठी हा? कशासाठी ते कळेलच तुला. हां, पण ही गोष्ट या कानाची त्या कानाला कळता कामा नये. कळलं ना? आणि हे बघ, लीलावतीला इकडं पाठवून दे. जशी आज्ञा. ईश्वराची लीला अगाध आहे. अंबावतीच्या इनामदारांची ही सद्गुणी कन्या लीलावती आणि तिचा सख्खा भाऊ श्रीरंग सावत्र आईच्या जाचाला कंटाळून मध्यरात्री घराबाहेर पडतात काय, घनघोर वादळात सापडतात काय, महापुरात त्यांची नौका फुटते काय, आणि तरीही त्या विपत्तीतून ती अनाथ पोर वाचते काय. खरोखरच अरक्षितम तिष्ठती दैवरक्षितम, हेच खरं. गुरुदेव. ये लीलावती, ये. लीलावती, तू इतकी खिन्न का? घाबरू नकोस बेटा. ज्या परमेश्वरानं तुला वादळातून आणि महापुरातून वाचवलं, तोच तुझ्या भावाला श्रीरंगाला देखील वाचवू शकणार नाही का? वाचवू शकेल, पण वाचवलं नसेल तर? गुरुदेव. रडू नकोस बेटा. तुझं सामुद्रिक मी कालच पाहिलंय. त्यावरून सांगतो, तुझा भाऊ येता पौष महिना संपण्याच्या आत तुला भेटेल. लीलावती, तुझं भाग्य रविरायाप्रमाणे उज्ज्वल आहे. माझं भाग्य? महाराज, मी महापुरातून वाहत वाहत या तुमच्या मठाच्या आवारात येऊन पडले, हेच त्यातल्या त्यात माझं भाग्य. पण गुरुदेव, मला हा मठ आजच सोडावा लागेल असं शिष्योत्तम म्हणाला. होय, ते खरंच आहे. खरं आहे? तर मग माझं नशीब खोटं हेच खरं. गुरुदेव असं निष्ठुर का होता? तुमच्या वाचून माझा प्रतिपाळ कोण करेल? गुरुदेव. उठ मुली, उठ. तुझ्यासारख्या निर्मळ निरागस नारीचं रक्षण करणं त्या परमदयाळू जगदंबेचं कर्तव्यच आहे. हो, अर्थात तुझ्या भावाचा शोध लागेपर्यंत तुझं लग्न लावणं इष्ट होणार नाही. तोपर्यंत तुला आपदधर्म म्हणून पुरुष वेश धारण करून. पुरुषवेश? हो, पुरुष वेशच. यापुढे काही काळ तुला पुरुष वेशातला अज्ञातवासच भोगला पाहिजे. यापुढे तुझं नाव लीलावती नाही, तर लीलाधर, सरदार पुत्र लीलाधर. या शिवानंदाचा शिष्य सरदार लीलाधरजी. पण गुरुदेव, हो, हे सगळं कशासाठी? तुझ्या संरक्षणासाठी आणि अंतिम हितासाठीच ही योजना मी ठरवली आहे. आणि आता तुला कुठं पाठवावं याचाच मी विचार करतोय. जा बेटा, जा. आधी सर्व सिद्धींचं वरदान करणारी श्रद्धा धारण कर, आणि मग तो शिष्योत्तमानं आणलेला पुरुष वेश धारण कर. आणि हो, शिष्योत्तमाला इकडेच पाठवून दे. ही मी निघाले गुरुदेव. आशीर्वाद असावा. सुखी भव, विजयिनी भव, वीर पत्नी भव. काय आज्ञा आहे गुरुदेव? ये सदानंद, तू आता इथंच थांब. आपले सारंगपूरचे महाराज सारंगधरजी आज इथे येणार आहेत. एवढ्यात ते आलेच तर त्यांना थांबवून घ्यायचं. मी देवदर्शन घेऊन येतो. जशी आज्ञा. खरोखर आमच्या गुरुदेवांसारखे थोर महात्मे या कलियुगात दुर्मिळच आहेत. अरे, पण हे कोण येत आहेत? हा तर चक्रदेव. निपुत्रिक चुलत्याची सारी संपत्ती अकस्मात मिळाल्यानं एका रात्रीत धनाढ्य झालेली ही विचित्र वल्ली इकडे कशाला येतीये? यावे यावे श्रीमंत चक्रदेव, यावे. आज इकडे कशी काय पायदूळ झाडली?
शिवानंद स्वामींची पायधूळ मस्तकी लावण्यासाठी. पण गुरुदेव शंकराच्या दर्शनार्थ गेले आहेत. पण मला सांगून गेले की श्रीमंत चक्रदेव येतील तर त्यांचं आगत स्वागत करून काही काम असेल तर तेही करून टाक. वा वा वा, धन्य धन्य गुरुदेव शिवानंद. अहो, मी गुरुदेवांचा मंतरलेला ताईत आणि अंगारा मागायला आलो. अंगारा? तुम्हाला कशाला हो अंगारा? काय करणार, अनंगाच्या अंगारानं मन भाजून निघालं की ते गारीगार करायला लागतो साधूचा अंगारा. असं म्हणजे श्रीमंतांचं कविमन कोणाच्या तरी प्रेमात पडलेलं दिसतंय. हो, पडलं म्हणजे अगदी साफ बुडालं बघा. म्हणून तर हा मंतरलेला गंडा आणि अंगारा मागायला आलो. या हरामखोर धर्ममार्तंडाची जिरवलीच पाहिजे. काय हो, ही सुंदरी आहे तरी कोण? अहो, तिचं नाव मंजिरी. ती आहे सरदार कन्या. पण लहानपणापासून तिला संगीताचं वेड. आज सारंगपूरची घरंदाज गायिका म्हणून ती ओळखली जाते. अहो, पण ती आमच्याकडे पाहायला देखील तयार नाही. म्हणून म्हणतो, तो मंतरलेला गंडा द्या, अंगारा द्या. ठीक आहे, ठीक आहे, देतो तुम्हाला गंडा आणि अंगारा. पण त्याचबरोबर गुरुदेवांनी एक सोपं व्रतही सांगितलंय. व्रत? बोला बोला, काय व्रत आहे? ऐका. सतत 3 महिने पहाटे थंडगार पाण्यानं आंघोळ करायची. बापरे. स्नानानंतर शंकराला रोज सकाळी 1008 प्रदक्षिणा आणि 1000 सूर्यनमस्कार घालायचे. 1000 सूर्यनमस्कार? होय. नमस्कार. तुम्हाला अगदी कोपरापासून नमस्कार. मला तुमचा तो अंगारा नको आणि हे व्रतही नको. फार उत्तम. हा आद्य शंकराचार्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेला पवित्र मठ आहे. समजलं ना? चला, चालते वावर इथून. ठीक आहे, ठीक आहे, जातोच आम्ही. आले आहेत मोठे धर्मावतार. चल रे सुदाम्या. अरे जा जा जा, लवकरच ती निष्ठुर नारी तुमच्या प्रेमाची कबर बांधील. सदानंद, गुरुदेव? काय रे, महाराज सारंगधरजी येऊन गेले? नाही, तो श्रीमंत चक्रदेव येऊन गेला. ते जाऊ दे, कारण ते पहा, महाराज सारंगधरजीच पालखीतून उतरून इकडे येत आहेत. जा, मठातून काही मधुर फळं घेऊन ये त्यांच्या स्वागतासाठी. जशी आज्ञा. गुरुदेवांचा जय जयकार असो. महाराज, आशीर्वाद असावा. आयुष्यमान भव, कीर्तिमान भव. गुरुदेव, वादळानं आपल्या मठाची काही हानी झाली नाही ना? सर्व मठवासी सुखरूप आहेत ना? होय सारंगधरा, परमेश्वराच्या कृपेने सर्व सुखरूप आहेत. पण राजेश्वरा, तुझं कसं काय चालू आहे? कुशल आहे ना? हो, तसं ठीकच आहे. तसं ठीकच आहे म्हणालास, त्या अर्थी काहीतरी शल्य तुला बोचत असलं पाहिजे. शल्य आहेच, पण चालायचंच. जाऊ द्या. गुरुदेव? हां, घे, हे प्रसादाचं फळ घे. अन तुझ्या मनाला डासणारी व्यथा मोकळ्या मनानं सांग. माझी व्यथा, माझी मनस्थिती काय सांगू गुरुदेव? मजला कुठे न थारा, मजला नसे निवारा, मजला नसे निवारा, मजला नसे निवारा. कधी ते क्षणा क्षणाला, कधी ते क्षणा क्षणाला, दुर्दैव घोर मारा, दुर्दैव घोर मारा, मजला नसे निवारा, निवारा. निष्प्रेम जीविताची नौका बुडून गेली, निष्प्रेम जीविताची
निष्प्रेम जीविताची निष्प्रेम जीविताची नौका बुडून गेली संसार सागरिया संसार सागरिया ना सापडे किनारा ना सापडे किनारा मजला से निवारा वीणेवरी मनाच्या आघात झालास वीणेवरी मनाच्या वीणेवरी मनाच्या वीणेवरी मनाच्या वीणेवरी मनाच्या वीणेवरी मनाच्या आघात झालास मांगल्य भावनेच्या मांगल्य भावनेच्या गेल्या तुटून तारा गेल्या तुटून तारा मजला नसे निवारा निवारा मजला नसे निवारा नसे निवारा नसे निवारा अरे पण इतकी दारुण निराशा होण्याचं कारण तरी काय? एका स्त्रीच्या प्रेमात माझं दुबळं मन गोते खात आहे. छे छे, दुबळं मन खऱ्याखुऱ्या प्रेमात पडूच शकत नाही. तेव्हा बोल, कोणत्या भाग्यवरती नारीचा प्रेमपाश तुला क्लेश देतोय? माझी याचना ठोकरणाऱ्या त्या स्त्रीचं नाव आहे मंजिरी. बर. पण तिचं रूप इतकं मोहक की तिला मदनाची मंजिरी म्हणूनच लोक ओळखतात. माझ्या राज्यातली ती सर्वश्रेष्ठ गायिका आहे. असं. गुरुदेव, बलप्रयोग करून तिला माझ्या राजवाड्यात ठेवणं मला कठीण नाही, पण बळजोरीनं लादलेलं प्रेम हे प्रेमच नव्हे. ही उच्च विचारसरणी सज्जन माणसाला शोभणारी अशीच आहे. अरे पण इतकी निराशा तुझ्यासारख्या धीरोदात्त पुरुषाला शोभणारी नाही. राजेश्वरा, लवकरच अभूतपूर्व स्त्री सौख्याचा तू धनी होशील. गुरुदेव, तुमच्या या जिव्हाळ्याच्या बोलण्यानं मला किती धीर आला. मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. अरे त्यात ऋण कसलं? मानलं तर खूपच आहे, कारण माझ्या जवळचे लोकही माझ्या प्रेमवेडाची थट्टा करू लागले आहेत. ज्याच्यापाशी आपलं दुःख बोलावं असा कोणीही माझ्या परिवारात नाही. असं. मग ही तुझी व्यथा मात्र मी ताबडतोब दूर करू शकेन. ती कशी? एक कुलीन सरदार पुत्र सावत्र आईच्या जाचाला कंटाळून माझ्या मठात आलाय. बिचारा एकुलत्या एक सख्या भावाला अंतरलाय. थोडासा लाजाळू आहे, पण फार प्रेमळ आणि विश्वासू, अतिशय बुद्धिमान आणि चतुर. तर मग त्याला ताबडतोब इथे बोलवूनच घ्या. ठीक आहे. सदानंद, लीलाधरजींना इकडे घेऊन ये. सारंगदारा, हा सरदार पुत्र गायन कलेतही निपुण आहे बरं. नित्य नेमानं साधू संतांची भजनं म्हणून तो तुला मनःशांती देऊ शकेल. बर. गुरुदेव, या लीलाधरजी या. आज मोठा भाग्याचा योग आहे की महाराज सारंगधरजींनी आमच्या मठाला आज भेट दिली आणि तुम्ही सुद्धा आज इथेच आहात. हेच ते सारंगधरजी महाराज. महाराजांचा जय जयकार असो. आजवर आपली कीर्ती कानावर पडत होती, पण आज प्रत्यक्ष आपली मूर्ती डोळ्यांना दिसली. आणि आम्ही तर घटकाभरापूर्वीच आपली कीर्ती गुरुदेवांकडून ऐकली. आमचे खाजगी सचिव म्हणून आपण सारंगपूरला याल का? हो, आनंदानं. पण गुरुदेवांची आज्ञा असेल तरच. त्यांची अनुज्ञा आम्ही आधीच घेतली आहे. तर मग माझ्यासारखी भाग्यशालिनी लीलाधरजी, भाग्यशालिनी व्यक्ती दुसरी कोणीच नसेल. गुरुदेव, आपला आशीर्वाद आहे ना? आहेच लीलाधरजी. मीच महाराजांना आपलं नाव सुचवलं.
आणि ते योग्यच आहे हे मला अल्पावधीतच पटलं. गुरुदेव, आपल्या ह्या लाजाळू शिष्यावर, ह्या तरुण सरदारावर प्रथमदर्शनीच आमची मर्जी बसली आहे. आणि विशेष हे की हा निष्ठावंत आहे. वा, म्हणजे तर दुधात साखर. इतक्या प्रशंसेला मी खरंच का पात्र आहे? महाराज, जगात पुष्कळदा दिसतं तसं नसतं. मान्य, पण तुम्ही जसे सद्गुणी दिसता तसेच आहात असं माझं मन ग्वाही देत आहे. बोला, आपण केव्हा सेवेसी रुजू होऊ शकता? गुरुदेवांची आज्ञा असेल तर आजच. अवश्य. आम्ही सारंगपुराहून पालखी पाठवून देऊ. जातो आम्ही. अनुज्ञा असावी. अनुज्ञा आहेच सारंगधरजी महाराज. पण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो. लीलाधाराचा सध्या योगासनांचा अभ्यास चालू आहे. बर. आणि तो अखंडित चालू राहावा म्हणून चाकरीच्या वेळेव्यतिरिक्त त्याला कडकडीत एकांत मिळाला पाहिजे. चिंता करू नका. एका अलग राजवाड्यातच आम्ही त्यांची सोय करू. गुरुदेव, निघतो आम्ही. आयुष्यमान भव, विजयी भव. लीलावती, गुरुदेव, तुला हा पुरुष वेश का दिला त्याचं पूर्ण रहस्य तुला कालांतरानंच समजेल. स्थलांतर आणि वेशांतर यांच्यामुळे तुझा लाभच होईल. म्हणूनच आपलं स्त्रीत्व प्रगट होणार नाही यावर कटाक्ष ठेव. मोहाचे प्रसंग कटाक्षानं टाळ आणि महाराजांची मर्जी सेवाभावानं प्रसन्न ठेव. बरं. तोपर्यंत आम्ही तुझ्या भावाचा श्रीरंगाचा शोध करू. गुरुदेव, आणि एकदा का त्याचा शोध लागला म्हणजेच तुझं खरं स्वरूप महाराजांना सांगू. लीलावती, केवळ तुझ्या कल्याणासाठी असत्य भाषणाचा दोषही आम्ही पत्करलाय. जा, आता सारंगपूरला जाण्याच्या तयारीला लागा. जशी आज्ञा गुरुदेव. आयुष्यमान भव, वीरपत्नी भव. अहो धनी, प्रयत्नांती परमेश्वर मिळेल, पण नारीची बेईमान जात काही केल्या बदणारी नाही. ही तुमची मदनाची मंजिरी तर फार वस्ताद आहे बघा. सुदाम्या, सुदाम्या, अरे तिच्या काकाचा मोठा वशिला लावलाय मी. त्यांना मी आजवर 50 मोहरा चारल्या आहेत. अरे तिचा कारभारी म्हणून माझी नेमणूक करवण्याचं वचन दिलंय त्यांनी. नोकरीच्या बहाण्यानं एकदा का तिचा सहवास लाभला की माझं रूप, माझं कवित्व, माझा धार्मिकपणा तिच्या डोळ्यात भरेल. भरेल भरेल. अहो, पण त्या काकाचा तरी काय भरवसा? दारूच्या नशेत तुमचं काम कधीच विसरून गेला असेल तो म्हातारा. अरे हो की, ती शक्यता आहेच की. आता असं करतो, म्हणूनच मी आता काकासाहेबांकडेच जातो. बर. हा. वा 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 वा, कोण श्रीमंत कविराज चक्रदेव का? हा, नाव काढताच काकासाहेब हजर. सुदाम्या, चल रे तू. वा वा वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. खरंय खरंय, म्हणे अलभ्य लाभ. म्हणजे तुमची पुतणी आम्हाला अजून अलभ्य आणि तुम्हाला लाभ भरपूर. अहो, गेल्या 15 दिवसात आम्ही मध्यस्थीसाठी 50 मोहरा तुमच्या घशात ओतल्या काकासाहेब. हो? पण आमचं तुमच्या पुतणीशी थोडंही जुळवलं नाही तुम्ही. अहो श्रीमंत, जुळेल जुळेल. तुमचं सूद माझ्या पुतणीशी नक्की जुळेल. पण केव्हा काका, केव्हा? अहो, सध्या तर ती आमच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. अहो श्रीमंत, अहो निराशा सोडा आणि राग सोडा आणि थोडस द्रव्य या हातावर सोडा. नाही, फार नाही, 5 मोहरा का होईना, पण या हातावर सोडा. म्हणूनच आता मी फुटकी कवडी सुद्धा देणार नाहीये. हा, ठीक आहे. म्हणजे तुमच्या असल्या नसल्या गुणांची मी माझ्या पुतणीपाशी तारीफ केली आणि तुम्हाला तिच्या मैफिलीत प्रवेश मिळून दिला, त्याचे हे फळ काय? अच्छी बात आहे. आता मी दाखवतोच बघा माझ्या ताकदीचा इंगा. हो 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 काकासाहेब, या चक्रदेवाला चांगला इंगा दाखवाच. ये 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 मनोरमे, ये ये. आणि तू पण जरा खटपट कर बर का. कसली? यांना त्या मंजिरीच्या पदरी नोकरी हवी आहे कारभार्याची. पण काकासाहेब,
कारभाराची नोकरी मिळणंही अशक्य आहे. हं? अहो बाईसाहेब किती कडक नि माणूस घाणे आहेत हे ठाऊक का नाही हा, तुम्हाला? बरोबर सारंगधर महाराजांची प्रेमयाचना देखील त्यांनी 50दा ठोकरून लावली आहे. बरोबर ऐकलं ना श्रीमंत, काय जे हत्ते कालाचे ठाई आता 50 मोहरा पुन्हा उत्साहवर्धनासाठी मंजूर करा. पुन्हा आणि मंजिरीकडे जायला हाच मुहूर्त आहे बरा. निघालोच बघा मी मंजिरीच्या घरा. आज कारभारी पदासाठी मी तुमची शिफारस करणार म्हणजे करणारच. करू ना? करा मोहरा सोडा हातावर. धरा. शाबास. अशी जिद्द पाहिजे बर का, अशी जिद्द पाहिजे. जातो आता मी जातो. हं? बरं आहे. नमस्ते. मीही जाते. कविराज, मला काय करायचंय तुमच्या या भानगडीशी? अगं थांब 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 थांब. काय? मंजिरीच्या जीवलग मैत्रिणी जरा थांब ग. हे बघ, मला बाईसाहेबांकडे नोकरी मिळवून दे ना. त्यासाठी वाटेल ती खटपट कर. वाटेल तेवढा पैसा खर्च झाला तरी चालेल. तूर्त ही घे मोहरांची लहानशी थैली. मोहरा? तू त्या मोहरांवर मला लाच देताय काय? हे बघा, कोणतीही घरंदाज स्त्री या मोहरा पाहून वश होत नसते, समजलं? वा वा वा, धन्य धन्य ही नृत्याप्सरा. या मंजिरीच्या चतुर सहेलीला आज का आपली हृदयेश्वरी करू नये? अथवा दोघींवरही आपलं प्रेमाचं जाळं टाकावं हेच बरं. बस ठरलं. कारण आम्ही आहोत प्रणय पंढरीचे वारकरी. आमच्या प्रीतीचं फूल जी स्वीकारील तीच आमची देवता आणि तिथंच आमची प्रणय पंढरी. प्रीतीचे आम्ही यात्रे करू. 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 नाही गंगा तरही यमुना. नाही गंगा तरही यमुना. आम्ही जवळ करू. हा 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 हा, आम्ही जवळ करू. प्रीतीचे आम्ही यात्रे करू. प्रीतीचे आम्ही यात्रे करू. चरण मिळाली आम्हा पद्मिनी. चरण मिळाली आहा हा हा. चरण मिळाली आम्हा पद्मिनी. नलिनी ते वश करू. हा 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 हा. नलिनी ते वश करू. 100 जागी बाण मारुनी. 100 जागी बाण मारुनी. अंती विजयवरू. परपप्पा अंती विजयवरू. कोणीही चालेल आम्हाला. कोणीही चालेल आम्हाला. अरे कोणीही चालेल आम्हाला. सुंदर से पाखरू. आहा हा हा. सुंदर से पाखरू. प्रीतीचे आम्ही यात्रे करू. प्रीतीचे आम्ही यात्रे करू. प्रीतीचे आम्ही यात्रे करू. हो हो. यावं यावं लीलाधरजी. महाराज, आपण शिकारीला निघाला होतात ना? वनेचर आपली वाट पाहत असतील. हो, पण नकोच. लीलाधर, वनेचरांना जाऊन सांग की आजचा शिकारीचा बेत रद्द केलाय आम्ही. का? काय झालं? शिकारीला जाण्याचा बेत एकाकी रद्द का झाला? आम्हीच शिकार झालो म्हणून. लीलाधर, तहानलेल्या हरिणासारखं आमचं मन प्रेमाचा शीतल निर्झर शोधत होतं.
पण त्याला एक थेंबही कधी मिळाला नाही. आजवर मिळाला नसेल, पण यापुढे मिळेल. इतके निराश का होता महाराज? ही दुरंगी दुनिया जशी दुःखानं तशीच सुखानंही भरली आहे. हो, पण दुःख हाच ना या रहाटगाडग्याचा स्थायी भाव. दुःख ज्यावर कोणताच इलाज चालत नाही असं दुःख. महाराज, असं आपलं दुःख तरी कोणतं? हरकत नसेल तर महाराजांनी आपलं मन मोकळं करावं. तुझ्यापासून काहीही लपवणं आम्हाला शक्यच नाही. वाच वाच हे त्या मंजेरीचं पत्र, आमची प्रेम याचना ठोकरून लावणारं पत्र. हे पत्र वाच, म्हणजे आमची जीव जाळणारी वेदना तुला कळेल. अरे रे, किती हतभागी गायिका आहे ही. महाराज, मी जर स्त्री असतो आणि माझ्यावर जर कुणी इतकं प्रेम केलं असतं तर मी स्वतःला किती भाग्यशाली मानलं असतं. अरे तू स्त्री नाहीस म्हणून असं कळवळ्यानं बोलतोस. लीलाधर, तुझं मन अत्यंत कोमल आहे, त्या गायिकेसारखं निष्ठुर नाही, म्हणूनच तू. महाराज, मंजिरीला उगाच दोष देऊ नका. अहो, कारण तिनं आपल्या पत्रात स्पष्ट म्हटलंय की संगीत साधनेत खंड पडू नये म्हणून किमान 7 वर्ष ती अविवाहित राहू इच्छिते. छे छे, आमचं प्रेम ठोकरून लावण्यासाठी हे निव्वळ बहाणे आहेत. लीलाधर, आमच्यावर तिचं प्रेमच नाही. आम्ही राजे असलो तरी ह्या नगरीचे, तिच्या दिलाचे नाही. म्हणूनच निराशेच्या गडद अंधारानं मन गुदमरून जात आहे. आता त्यातल्या त्यात एकच आशेचा किरण दिसतो, पण पण काय? बोला महाराज, कोणता आशेचा किरण दिसतोय? अरे दुसरा कोणता? तूच आहेस आमच्या आशेचा किरण. तूच आमचा दूत म्हणून तिच्याकडे गेलास तर तिचं मन वळवू शकशील. पण खरंच का मला हे कठीण कार्य साधेल? अहो, आपल्या दूतांना तर ती भेटण्यासही तयार नाही, इतकी हट्टीनी गर्विष्ठ स्त्री. अरे पण तुझं सुंदर स्त्रियांनाही लाजवणारं रूप पाहून तिचा सौंदर्य गर्व सहज उतरेल. कारण दुसऱ्याचं मन जिंकण्याची किमया तुझ्या बोलण्यात आहे आणि वागण्यात आहे चंद्रिकेची शीतलता, उषेची रम्यता. महाराज, ही माझी प्रशंसा तुमच्या भोळेपणाला शोभणारी आहे, पण मला शोभणारी नाही. नाही नाही, खरंच सांगतो, तुझं रूप, तुझं वागणं, तुझं हसणं सारं काही माधुर्यानं काठोकाठ भरलं आहे. अरे तू जर स्त्री जन्माला आला असतास तर त्या रूपगर्वितेवर जडलेले मन तुझ्याकडेच वळलं असतं. महाराज, पहा, तुझं लाजणं ही स्त्रीला लाजवेल इतकं गोड. म्हणून म्हणतो, तुझं सारं चातुर्यपणाला लावून त्या मंजिरीचं मन वळव. हाय रे देवा, माझी किती परीक्षा पाहणार आहेस? अमृताचा प्याला हाताशी असावा पण तो पिता येऊ नये, अशीच माझी गत झाली. देवा देवा, कशाला रे मला यांच्या प्रेमात पाडलंस? अरे तू बोलत का नाहीस? तुलाही आमचं हे एकतर्फी एकांगी प्रेम निंद्य वाटतं का? नाही नाही महाराज, नाही. अहो, खरं प्रेम, मग ते कुणाचंही असो किंवा कुणावरही असो, मला ते वंद्यच वाटतं. हो ना, तर मग तिचं मन वळवण्याची कामगिरी तूच केली पाहिजेस. पण महाराज, अरे सूर तेच, पण बुलबुलाच्या गळ्यातून बाहेर पडले की पत्थराचाही दिल पाझरतो. पाणी तेच, पण गोमुखातून पडलं तर त्याला तीर्थाचा महिमा प्राप्त होतो. त्याचप्रमाणे आमचं मानस तुझ्या मुखातून प्रकटलं तरच तिच्या मनावर प्रभाव पाडू शकेल. म्हणून म्हणतो, जा तिच्याकडे ताबडतोब आमचं पत्र घेऊन जा आणि तिला अखेरची विनंती निवेदन कर. सोड तुझा अभिमान मानिनी, सोड तुझा अभिमान मानिनी, सोड तुझा अभिमान. रूप संपदा 2 दिवसांची, रूप संपदा 2 दिवसांची, यौवना सवे सरावयाची, यौवना सवे सरावयाची. रूप संपदा 2 दिवसांची, रूप संपदा. रूप संपदा 2 दिवसांची,
संपदा दो दिवसांची यौवना सवे सरावयाची तिने होऊनी धुंद करिसी का तिने होऊनी धुंद करिसी का अपमान तिने होऊनी धुंद करिसी का तिने होऊनी धुंद करिसी का प्रणयाचा अपमान करिसी का प्रणयाचा अपमान करिसी का प्रणयाचा अपमान करिसी का अपमान करिसी का प्रणयाचा अपमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान मानिनी सोड तुझा अभिमान तुझा अभिमान तुझा अभिमान महाराज महाराज तुमचा निरोप ठीक आहे पण आता पण बिण काही नाही. हे बघ, माझं एवढं काम तू यशस्वीपणे केलंस तर आम्ही तुझा अभूतपूर्व सन्मान करू. महाराज अहो हीच का आपण माझी किंमत केलीत? नाही नाही, केवळ दरबारी सन्मानानं तुझी बोळवण करणार नाही तर आमचं अर्ध राज्य तुला बहाल करू. नको नको महाराज नको. अहो आपलं अर्धच काय पण संपूर्ण राज्य दिलं तरी तेवढ्यानं माझं समाधान होणार नाही. म्हणजे अचल प्रीतीची किंमत चंचल संपत्तीनं कधीच होऊ शकत नाही. महाराज या गरीब सेवकाला आपली संपत्ती नको, विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे. कारण कारण तुम्हीच आहात माझं सर्वस्व. म्हणूनच महाराज आपल्या कोणत्याही आज्ञेसाठी मी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी आपखुशीनं सिद्ध आहे. शाब्बास लीलाधर शाब्बास. तुझ्यासारख्या निष्ठावंत सेवकाचं परमेश्वर सदैव कल्याण करो. जा, महाराज आमचं जे चित्त तुझ्या सद्गुणांनी तू आकर्षित केलं आहेस तेच बरोबर घेऊन तिच्याकडे जा आणि विजयी हो. आज्ञा महाराज. पण थांब इथेच. एक सुंदर प्रेमपत्र तिच्यासाठी मी लिहून आणतो. बरं. आलोच मी. प्रेमपत्र पण ते मंजिरीसाठी. मी केवळ पत्रवाहक जासूत. किती किती अभागी मी. पण वेडे लीलावती आता तरी भानावर ये. पण मदलाला मनातून हद्दपार केल्याशिवाय हे कसं जुळणार? जा जा मदना जा. जे हळुवार प्रेम या मनात पेरलंस तेच मनातल्या मनात ठार करून दूर निघून जा.
मनोरमाबाई, अहो मनोरमाबाई, काय रे? अहो थांबा की जरा. आमच्या धन्यानं हे पत्र दिलंय तुम्हाला. पत्र? हो. दे ते पत्र. काय म्हणते बघू तरी. प्रिये मनोरमे नृत्याप्सरे. बर. मंजिरी आहे माझी हृदय चंद्रिका, तर तू आहेस हृदय दीपिका. मंजिरी आहे चाफे कळी, तर तू आहेस गुलाब कळी. हे गुलाब कळी, तू घेणार असशील माझ्या प्रेमाचा स्वाद, तर सोडतो मी मंजिरीचा नाद. तुला राजवाडा बांधून देतो. आपण दोघही नोकरी सोडून सुखाचा संसार करू. बर. अरे बहादर. हे पत्र मंजिरीबाईंना दाखवून त्याची हड्डीच नरम करते बघ. पण सुदाम्या, हो. एक काम कर. काय? हे पत्र वाचून मी खुशही झाले नाही आणि रागावलेही नाही, पण मी विचारात पडले असं सांग त्याला. बरं आहे, तसंच सांगतो मी. येतो मी. हो ये. सुरईच्या पालखीत बसुनी आली मधुबाला, तिचा गुलाबी मजा लुटाया. सजला हा दिलवाला, सजला हा दिलवा. वा 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 मनोरमे, बरी भेटलीस. काय करणार? आज मी फार म्हणजे फारच खुश आहे. ते दिसतच आहे. बरोबर. त्या दिवशी चक्रदेवानं दिलेले सगळे पैसे या सोमरसात उडवलेले दिसत आहेत. बर, मग त्याच्यात काय बिघडलं? बर. हे बघ, दुसऱ्याच्या पैशांनी पिणं हे पाप नाही. हो का? दुसऱ्याच्या जीवावर सुरापान करण्यात जीवाला की नाही दुप्पट आनंद होतो. आणि असा माझा हा दुहेरी आनंद तू भेटल्याने तिहेरी झालेला आहे. बर. आणि आता तो आनंद मी चवेरी करणार आहे. एक गाणं म्हणून. नको 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 काकासाहेब, ऐका. ह्या चौकात हा असा आरडाओरडा बरा नव्हे बर का. हो. बाईसाहेब संतापतील. हा. अगदी बरोबर. अरे, अगदी बरोबर. सुंदरी मनोरमे, तू म्हणालीस ना ते अगदी बरोबर आहे. काकासाहेब, हा, काय इकडे बघताय? मग? तुमचं हे वेळी अवेळी ही घेऊन इथे येणं, भलत्या ठिकाणी आरडाओरडा करणं आमच्या बाईसाहेबांना पसंत नाही. समजलं? अरे पण तू कोण मला हुकूम करणारा? मी हा? मी मंजिरी देवींचा कारभारी हा? आणि या मनोरमा सुंदरीचा सहकारी. मनोरम्या, मनोरम्या हा केव्हा तुझा सहकारी झाला? मला काही विचारू नका काका, मला खूप काम आहेत. जाते मी. अगं मनोरमे, मनोरमे, अहो पहा ती गेली हो. अरे किती कृतज्ञ आहेस रे तू. हे बघ, माझ्या मार्फत तुझा मंजिरीशी परिचय झाला आणि तू तिचा कारभारी झालास. आणि आता ज्या शिडीने वर चढलास तीच शिडी तू लाथाडतोस. शिडी हा? बडबड बंद करावं काकाजी. मग? हा, नाहीतर तुमची ही सुरईच मी इथून घेऊन जातो. हा? बसा बोंबलत. सुरे? हा. अरे अरे दुष्टा, थांब थांब. अरे माझ्या अंगुरवाल्याला नको नेऊस. धावा धावा नीच पळवितो, धावा धावा नीच पळवितो माझी अंगुरबाला. धावा धावा नीच पळवितो माझी अंगुरबाला. राक्षसुता हा घेऊन जाई, राक्षसुता हा घेऊन जाई जप तप साधनवाला. लाजन से हाला, लाजन से हाला, सगळी कोळून हा प्याला. मला घेऊन जातोस. आ
सब सहेलिया आवो आवो 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 सब सहेलिया मोरे मदरवाशु मूरत की धूम बरसत है आवो आवो सब सहेलिया आवो आवो सब सहेलिया आवो आवो सब सहेलिया सब सहेलिया सबरसा नवला सबरसा नवला सबरसा 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 नवला भर पाया हाडारो गले हरवा करो मंगल दीपवा आवो सब सहेलिया आवो 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 सब सहेलिया आवो सब सहेलिया आवो सब सहेलिया आवो आवो सब सहेलिया सब सहेलिया सब सहेलिया आहा बाईसाहेब, किती सुंदर आहे ही चीज. मी तर आज प्रथमच ऐकली. आणि खरं सांगू, आपल्या गळ्यात ती अधिकच खुलून दिसत होती. अगं किती स्तुती करतेस ग मनोरमे. अगं केवळ प्रेमामुळे तुला माझं गाणं इतकं गोड वाटतं बघ. बरं बाई, मला प्रेमामुळे तुमचं गायन गोड वाटतं, तर काहींना तुमच्या गोड गायनानं प्रेमाचं वेड लागतं. मोठमोठे सरदार दरकदार, फार काय सारंगधर महाराज, उगीच का लुब्ध आहे तुमच्यावर. असू देत असू देत. सारी पुरुष जात जरी माझ्यावर लुब्ध असली ना, तरी मी माझा निश्चय सोडणार नाही. निश्चय? कसला निश्चय? गानविद्येचे सारे प्रकार आत्मसात झाल्याशिवाय कोणाच्याही प्रेमपाशात न पडण्याचा माझा निर्धार आहे. अगो बाई, मी फक्त संगीताच्या प्रेमात पडलीय. समजलीस? समजले. पण बाईसाहेब, संगीताच्या प्रेमात पडलेलं मन केव्हा प्रेमाच्या संगीतात पडेल याचा नेम नाहीच. बाईसाहेब, आपल्या मंगल दर्शनार्थ, एकांत वासार्थ आणि वार्तालापार्थ एक तरुण पुरुष बाहेर केव्हाचा तिष्ठता झाला आहे. ते कळलं हो कारभारी. पण कोण आहे तो? सारंगधर महाराजांचा दूत. असं? मग दिवाणजी त्याला सांगा की सारंगधर महाराजांच्या कोणत्याही माणसाशी मी बोलू इच्छित नाही. तेही निवेदन केलं. तत्रापि तो म्हणाला, बाईसाहेबांना सारंगधर महाराजांच्या दूताशी बोलायचं नसलं तरी हरकत नाही,
पण त्याचं ऐकायला काय हरकत आहे म्हणाला. बाई 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 भलताच आडदांड दिसतोय. नाही नाही नाही, तसा तो बायल्याचे. हा? अहो, या वातायनातून हळूच अवलोका म्हणजे झालं. सारंगधर महाराजांचा नेहमीचा दूत नाही हा. अगं बाई, आश्चर्य आहे. हा दूत तर एखादा राजबिंडा राजपुत्रच दिसतोय. जा, त्या सुंदर राजदूताला आत पाठवून द्या. आणि तुम्ही आज रात्रीच्या मैफलीसाठी समोरचा दिवाणखाना सजवीत बसा. जा लवकर. यथा आज्ञापयती देवी. जातो मी. माझा शेलाण का मनोरमे? मनोरमे, इतका सुंदर पण हटवादी दूत आहे तरी कोण, याबद्दल मला मोठं कुतूहल वाटते बाई. खरंच. कोकिळेलाही लाजवील अशा गायनाचा, नि रतीलाही लाजवील अशा सौंदर्याचा डंका या नगरीत ज्यांचा गाजतोय, त्या मंजिरीबाईंना मी भेटायला आलोय. मी आहे लीलाधर. मी आहे सारंगधर महाराजांचा दूत. मला मंजिरीबाईंशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तर मग माझ्याशीच बोलावं. मीच आहे मंजिरी. ते उघडच दिसतंय. मदनाची मंजिरी ही आपली पदवी अगदी योग्यच आहे. मेघांच्या विरळ पडद्या आडून चंद्रमा अधिकच सुंदर शोभावा, त्याप्रमाणे या तलम ओढणीमधून आपला मुखचंद्र अधिकच सुंदर दिसतोय. अहो, झटपट बोला. ओढणीतच का अडकून पडलात? हो, तसं झालं खरं. अहो, कारण ही ओढणी अशी तशी नाही. जी सौंदर्याची अधिकच ओढ लावते तिलाच म्हणतात ओढणी. आणि बाईसाहेबांची ओढणी अशीच आहे. असो, हे सौंदर्य सौदामिनी, हे ललित कला विलासिनी, तू केवळ तुझ्याच घराची स्वामिनी नाहीस, तर माझ्या हृदयाचीही स्वामिनी आहेस. बिंबाधरे, तुझ्या अधर चुंबनार्थ मी- काय हा उद्धटपणा? जासूदेस की प्रेमी पागल आहेस? प्रेमी पागलाचा जासूद आहे. बाईसाहेब रागू नका. मी पदरचं काहीही बोलत नसून तोंडपाठ केलेलं महाराजांचं पत्र म्हणून दाखवतोय. हे चातुर्य चंपक कलिके, मन नयन चकोर चंद्रिके, शृंगार उपवन मल्लिके, हे कृशोदरी, त्रिभुवन सुंदरी, मदनाचे मंजिरी, तू माझी प्रेमयाचना आजवर अनेकदा ठोकरून लावली असलीस तरी हे त्रिशित चातक मेघमाले. बस बस बस, पुरे करा तुमचं ते लांब लचक पत्र पठण. बाईसाहेब, महाराजांनी सरळ शब्दात केलेली प्रेमयाचना आपण पायदळीत उडवलीत, म्हणून आता अलंकारिक शब्दात ही अखेरची याचना करून पाहिली आहे. वा, आपण वकिली तर छान करीत आहात. नाही. आपण सारंगधर महाराजांचे वकील आहात का एखादे नट आहात? बाईसाहेब, मी वकीलही नाही आणि नटही नाही. हां, पण तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मी जसा दिसतो तसा मात्र नाही. बाईसाहेब, सारंगधर महाराजांकडून तुमच्या मुखचंद्राची प्रशंसा खूप ऐकली. बाईसाहेब, आपल्यासारख्या विख्यात रूपगर्वितेचा मुखचंद्र आहे तरी कसा, हे पाहण्याची इच्छा आहे. तो दिसेल का? का? तुमच्या धनी साहेबांचा माझ्या मुखालाही काही निरोप आहे की काय? पण तुम्हास मी नाराज करू इच्छित नाही. पहा, मीही अशी आहे. वा 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 वा, धन्य धन्य ते मुसमुस्त तारुण्य, धन्य धन्य ते अप्रतिम लावण्य. बाईसाहेब, महाराजांनी तुमचं वर्णन करणारं एक पद्य आपल्या पत्रात घातलंय, ते अगदी यथार्थ आहे. महाराजांनी त्यात म्हटलंय, अंग अंग तव अनंग, अंग अंग तव अनंग, कुल विमदन मंजिरी, अंग अंग तव अनंग, कुल विमदन मंजिरी, देवदूत याचितात, देवदूत याचितात, सुखद संग माधुरी, अंग अंग तव अनंग, कुल विमदन मंजिरी, अंग अंग. मंद मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन, मंद मंद हसित लसित वदन प्रणय रंग सदन, मंद मंद, मंद मंद,
अंग तव अनंग कुलवी मदन मंजिरी अंग अंग तव अनंग कुलवी मदन तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार तव यौवन रंगदार चाल तुझी तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार तव यौवन रंगदार तव यौवन रंगदार चाल तुझी डौलदार 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 चाल तुझी डौलदार चाल तुझी डौलदार जादू भरे नैन बाण बाईसाहेब जादू भरे नैन बाण जादू भरे नैन बाण हरिति प्राण सुंदरी हरिति प्राण सुंदरी अंग अंग तव अनंग कुलवी मदन मंजिरी अंग अंग तव अनंग कुलवी मदन मंजिरी अंग अंग तव अनंग कुलवी मदन मंजिरी कुलवी मदन मंजिरी कुलवी मदन मंजिरी आपण तर संगीतातले दर्दी दिसता केवळ साधे सुधे जासूद नव्हे. ते तर मी आपल्याला मगाशीच सांगितलं होतं. मी वरवर दिसतो तसा नाही बाईसाहेब. मी चांगल्या कुळात वाढलोय. बालपणीत श्यामपूरच्या महेश्वर पंडितांकडून मला संगीताची तालीमही चांगली मिळाली आहे. अगं बाई, पंडित महेश्वर प्रसाद. अहो ते तर माझ्या गुरूंचे गुरु. म्हणजे तर तुम्ही आमच्या घराण्याचे झालात. बाईसाहेब, अहो आमच्या महाराजांच्या घरात गृहिणी म्हणून याल तेव्हाच तुमचं आणि आमचं घराणं जुगेल. बाईसाहेब, लीलाधरजी, तुमच्या धन्यांचा प्रेमसंदेश मला पटणारा नाही. पण तो संदेश, ते शब्द जी ओतून उच्चारणारा तुमचा गोड आवाज मात्र माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात घुमत राहील. अरे रे बाईसाहेब, तुम्हाला केवळ गोड गळा कळतो, पण त्यामागील भावनांचा सुगंधी फुलमळा दिसला नाही. केवढं हे दुर्भाग्य. जा तुम्ही. आपलं गायन मला फार आवडले आणि त्यासाठी इथे यायला काहीच हरकत नाही. मगाशा गाण्याबद्दल ही अंगठी घ्या बक्षिसी. हा बाईसाहेब, मी कोणी सामान्य भाडोत्री जासूद नव्हे किंवा गवई नव्हे. पण बाईसाहेब, काही बक्षीस देण्याची इच्छा असेल तर ते आमच्या महाराजांना द्यावं. कशाला पुन्हा पुन्हा महाराजांचा विषय काढता? म्हणजे कितीदा सांगू, मला त्यांच्या प्रेम याचनेचा अगदी तिरस्कार वाटतो म्हणून. काय? मग बाईसाहेब, धिक्कार धिक्कार असो तुमचा. बाईसाहेब, देव करोनी आपलं प्रेम आपल्यासारख्या निर्दय माणसावर बसो, म्हणजेच सारंगधर महाराजांच्या व्यथेची नि वेदनेची तुम्हाला कल्पना येईल.
कठोर बोलल्याबद्दल क्षमा करा, पण एवढंच सांगतो, तुमच्या गुरूंच्या गुरूंची बाबा महेश्वर प्रसादांची ही चीज कधीही विसरू नका. राधे तव रुसवा कागे, राधे तव रुसवा कागे, राधे तव रुसवा कागे, प्रेम सुधारस मधुर मधुर पीगे, राधे तव रुसवा कागे, राधे तव रुसवा का तव सुख निधान श्याम गुणवान, तव सुख निधान श्याम, तव सुख निधान श्याम क्षणभंगुर तारुण्य कहाणी, अमर प्रीत वरदान घेगे, अमर प्रीत वरदान घेगे, राधे तव रुसवा कागे, राधे 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 तव रुसवा कागे. यांच्या रागवण्याचा देखील मला राग का येऊ नये? उलट अनुरागानं उचंबळणारं माझं मन यांचा पाठलाग का करीत आहे? कुणी कधीही न लुटलेले हृदय भांडार हा लीलाधर लीलया लुटून नेत आहे. आपलं मन आवरा बाईसाहेब. अगं कसं आवरू? ते इथे आहेच कुठे? मग खरंच सारंगधर महाराजांच्या जागी हा असता तर म्हणजे बाईसाहेब, तुमचं बहुमोल प्रेम अखेर या यक्कश्चित राजदूतावर? नको ग असं बोलू. तो यक्कश्चितही नाही आणि राजाचा दूतही नाही. तो आहे मदनाचा दूत. तो म्हणाला ना की मी दिसतो तसा नाही. मला तर बाई त्याचं म्हणणं खरं वाटू लागलंय. एकदा प्रेमाचं वेड लागलं की वाटेल ते खरं वाटू लागतं. तसं नव्हे ग मनोरमे. मग पण ते इथे पुन्हा येतील का ग? त्यांची सारंगधरांवर जशी भक्ती आहे तशीच भक्ती किंबहुना प्रीती माझ्यावर जडेल का ग? कसंही करून ते इथं परत येण्याची काहीतरी युक्ती शोधून काढ बाई. आज्ञाप्रमाण युक्ती आहे. पण आधी कबूल करा की माझं मघाचं भाकीत खरं ठरलं. कुठलं? हेच की संगीताच्या प्रेमातून प्रेमाच्या संगीतात आपण अलगद पडलात. आपला निश्चय ढळला. कबूल? कबूल कबूल कबूल. मग बाईसाहेब कान करा, इकडे युक्ती सांगते. हा सांग. हे असं करायचे लगेच ताबडतोब. बर बर ठीक ठीक. कोण आहे रे तिकडे? दिवाणजी? अहो चक्रदेव. आलो आलो बाईसाहेब. काय आज्ञा आहे बाईसाहेब? सारंगधर महाराजांचा तो विचित्र दूत आत्ताच इथून गेला ना, हा हा हा. त्याला ताबडतोब गाठा आणि त्याची अंगठी त्याला परत देऊन टाका आणि सांगा मला या अंगठीची गरज नाही.
आणि हे पहा, तोही अंगठी परत घेणार नाही, पण त्याचं मुळीच ऐकू नका. नाही ऐकत, पण त्यानं का असं म्हणून विचारलं तर काय सांगू? अ, 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 चक्क सांगा. मंजिरीबाईंनी अंगठी का नाकारली ते मला ठाऊक नाही. वाटल्यास त्यांनाच भेटा आणि विचारा. कळलं ना? वाटलंच त्यांनाच भेटा आणि विचारा. हो, बहुतेक कळलं. येतो मी. या. सखे मनोरमे, का कोण जाणे, ही युक्ती सिद्धीला जाईलच असं वाटू लागलंय मला. माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून लीलाधरजींनी ही अंगठी स्वीकारली तर उत्तमच. निदान ही अंगठी परत देण्यासाठी तरी ते इथे येतीलच. मग मी माझ्या प्रेमाचा, भावसुधेचा आणि संगीताचा त्यांच्यावर वर्षाव करून त्यांच्या हृदयभूमीत प्रीतीचा वसंत बहार फुलवीन. आत्ताच तो ऋतुराज माझ्या हृदयात अवतरल्याचा भास होतोय मला. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजमनी आला. नव सुमनाचा नव कलिकांचा, नव सुमनाचा नव कलिकांचा, नव सुमनाचा नव कलिकांचा, सुमनाचा नव कलिकांचा, सुमनाचा नव कलिकांचा, सुमनाचा नव कलिकांचा, सुमनाचा नव कलिकांचा. आ नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला. कुंज कुंज अली पुंज गुंजने, कुंज कुंज अली पुंज गुंजने. कुंज कुंज अली पुंज गुंजने. कुंज कुंज अली पुंज गुंजने. बघ झंकारित झाला, बघ झंकारित झाला. सुरसरागिणी नवप्रणयाची, सुरसरागिणी. सुरसरागिणी नवप्रणयाची. कोके छेडित आला, कोके छेडित आला. नवथर सुंदर शीतल निझर, नवथर सुंदर शीतल निझर. त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी गेला. ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला. हा महाराज, इतके उतावीळ होऊ नका. या अंगठीच्या भेटीचा अर्थ तिनं तुमचं प्रेम स्वीकारलं असा करू नका. ती म्हणाली, सारंगधर महाराजांविषयी मला तिरस्कार वाटत नाही, उलट आदरच वाटतो, आणि आणि त्या आदराची खूण म्हणून ही अंगठी त्यांना नेऊन द्या. हरकत नाही. पहिल्याच भेटीत इतकीही प्रगती काही कमी नाही. चतुर प्रेमदूता, तू अपेक्षेबाहेर यश मिळवलंस
याबद्दल आम्हीही तुला अंगठीच बक्षीस देतो. महाराज, हेही. अरे कर, हात पुढे कर. आम्ही वेडेच खरे. आमच्या हातची अंगठी तुझ्या बारीक बोटात कशी बसणार? खरंच एखाद्या नाजूक नारीच्या हाताला लाजवेल असा आहे तुझा हात. देवा, आज मी धन्य झाले. अशा रीतीने का होईना त्यांनी माझं पाणी ग्रहण केलं. या अमृताहून गोड स्पर्शानं माझ्या हृदयाचा कण आणि कण मोहरलाय. लीलाधरजी, असे एकाएकी गप्प का झालात? तुमचा हात एखाद्या सुंदर स्त्रीच्या हातासारखा आहे असं आम्ही म्हटलं, यात तुमच्या पौरुषाचा अपमान झाला असं तर वाटलं नाही ना? नाही नाही महाराज, नाही. अहो, तसं म्हणण्यात माझा अपमान तो कसला? तुम्ही तर पदोपदी माझा सन्मानच करत आहात. आणि यापुढेही करणार आहोत. महाराज, तुम्हाला मंजिरीनं आदरपूर्वक पाठवलेली ही अंगठी आणखीन काही काळ माझ्याजवळच असू दे. म्हणजे मी तिला सांगेन, महाराजांनी ही अंगठी परत देऊन टाकली. काय? कारण जोपर्यंत आदराची जागा प्रेम घेत नाही तोपर्यंत आमचे महाराज ही अंगठी घालणार नाहीत. नको नको, अशा बोलण्यानं ती बिथरेल. नाही नाही महाराज, नाही. अहो, तिला असं फटकारल्याशिवाय ती नाही वळणावर यायची. महाराज, प्रेमातही आपण गरजू आहोत असं दाखवून चालत नाही. वा, शाब्बास. तू मोठा चतुर आहेस लीलाधर. महाराज, मंजिरीकडे पुन्हा केव्हा जाऊ मी? केव्हाही. ती कामगिरी आम्ही पूर्णपणे तुझ्यावरच सोपवली आहे. बर. पहिल्याच भेटीत तुझी प्रगती केलीस त्यामुळे मला बराच धीर आलाय. सूरशेखर, लीलाधरांच्या सत्कारार्थ द्राक्ष सवाचे चषक घेऊन या बरं. जशी आज्ञा महाराज. पण महाराज, पण काय? द्राक्षासव. हां, समजलो. शिवानंद स्वामींचे शिष्य तुम्ही. पण ही मदिरा नव्हे, केवळ आसव आहे आसव, द्राक्षांचा रस. महाराज, आपल्या सेवेसाठी ही आनंदवर्धिनी सिद्ध आहे. बहुत अच्छे. लीलाधरजी, हा पेला आपल्यासाठी. या आनंदवर्धिनीचा आनंद दुप्पट वर्धन करण्यासाठी लीलाधरजींनी एखादं भावपूर्ण गीत म्हणावं. अगदी बरोबर. एखादी ठुमरी अथवा गझल काही. ठीक आहे. पण महाराज, हा, आता पण बिण काही नाही. या रंगेल वसंत ऋतूची ही रंगेल संध्याकाळ तुमच्या गोड गझलानं अधिकच रंगली पाहिजे. इतक्या आग्रहाचं कारण नाही. हा संध्या समय खरोखरच रम्य आहे. पश्चिम दिग्वधूच्या अधरसुधेचा आस्वाद घेणारा हा संध्या तारक हेच सांगतोय. ये मौसम है रंगी, ये मौसम है रंगी, रंगी सनम ने दिया जो मोहब्बत से जा क्या बात है? ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम. ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम. सनम ने दिया जो मोहब्बत से जाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम. ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम. ये मौसम है रंगीन. महाराज, जादू भरी लुत्फ है, मैं क्या कहूँ. जादू भरी लुत्फ है, मैं क्या कहूँ. रसीली नजर का असर क्या कहूँ. रसीली नजर का असर क्या कहूँ. रसीली नजर का असर
रसीली नजर का असर क्या कहूँ, रसीली नजर का असर क्या कहूँ, हमें आसमां से है आया पैगाम, हमें आसमां से है आया पैगाम, खुदा मेहरबान है न सागर को थाम, खुदा मेहरबान है न सागर को थाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम, ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम, ये मौसम है रंगीन। क्या बात है लीलाधर जी, ओ मीना कुमारी, ओ मीना कुमारी, तुझे है कसम, तुझे है कसम, मीना कुमारी, तुझे है कसम, तुझे है कसम, ओ मीना कुमारी, 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 तुझे है कसम, तुझे है कसम, पिला के भुला दे ये दुनिया के गम, पिला के भुला दे ये दुनिया के गम, बहुत प्यास है और जवानी है कम, बहुत प्यास है और जवानी है कम, जुबां पे है दिलवर तेरा ही नाम, जुबां पे है दिलवर मेरा ही नाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम, सनम ने दिया जो मोहब्बत से जाम, ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम, ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम, ये मौसम है रंगीन है, रंगीन शाम, रंगीन शाम, रंगीन शाम, रंगीन शाम, रंगीन शाम, ये मौसम है रंगीन, ये मौसम है रंगीन, ये मौसम है रंगीन। बाईसाहेब, अहो बाईसाहेब, काय ग, म्हटलं आपली रियाजाची वेळ झालीये. आज राहू दे गडे, माझं मन नाही लागत ग, का? कधी येतील ग ते? मंजिरी, काकासाहेब, मंजिरी, तुझा तो कालचा लोचट जासूद पुन्हा आलाय. देऊ का त्याला धक्के मारून आकलून? हिश्श, भलतच काही. हा? जा ताबडतोब पळ पाठवून द्या त्यांना. त्यांना? बर बर, तुझ्या त्यांना वर पाठवतो. हा, जातो मी. मनोरमे, ते आले, ते आले मनोरमे. म्हणजे? हा, ते तुमचे ते आले?
म्हणजे आता रियाज बंद. अगं. बाईसाहेब, मी शेजारच्या दालनात जाते. हा, जाऊ ना? जातेस? बरं बरं, जशी तुझी इच्छा. मंजिरी सरकार, हा आपला दासानुदास आपला थोडा वेळ घेऊ इच्छितो. दासानुदास? हिश्श, मला हा खोटा विनय मुळीच आवडत नाही. आपण माझे दास नव्हे, सारंगधर महाराजांचे दास आहात हे विसरलात वाटतं. अहो, विसरेन कसा. पण असं पहा, राजे सारंगधर आपल्या चरणकमलांचे दास आणि मी आहे सारंगधर महाराजांचा दास, म्हणजेच मी आपला दासानुदास. पुरे पुरे, मेला गळे पडूपणा तरी किती करायचा, आणि तोही स्वतःसाठी नाही. कशाला त्या सारंगधरांचा विषय पुन्हा पुन्हा काढता? त्यांच्या उत्कट प्रेमाकडे आपलं लक्ष पुन्हा पुन्हा वेधण्यासाठी. बाईसाहेब, आज मी तुम्हाला पुरे पुरे, त्यांचा विषय नको. म्हणजे जे नको ते इथे मणभर मिळतं, पण जे हवंय ते कणभर सुद्धा मिळत नाही. म्हणजे आपल्याला हवं तरी काय? कसं सांगू तुम्हाला? ज्यांच्या दर्शनासाठी माझे पंचप्राण डोळ्यात एकवटतात, ते या अभागिनीच्या हृदयाची फुलबाग फुलू शकणारे ऋतुराज माझ्यावर नाराज आहेत. असा भाग्यवंत पुरुषोत्तम आहे तरी कोण? दुसरं कोण? अहो लीलाधरजी, आपणच. काय? मी? हो, म्हणून तर गेल्या वेळेस माझी अंगठी युक्तीने तुमच्याकडे पाठवली. हाय रे दुर्दैवा, माझी शंका खरीच ठरली. पण पण एकदम नकार देणं तरी बरं नाही. आपण बोलत का नाही? राग आला का आपल्याला? माझं उतावीन मन असं उघडं करणं असभ्यपणाचं वाटलं का तुम्हाला? अहो अहो सारंगधरांऐवजी आपण मला वर्ण म्हणजे हिऱ्याऐवजी काचेचा तुकडा मुकुटात बसवणार साहेब. बाईसाहेब, बाईसाहेब, आपल्यासारखी कमलिनी त्या राजहंसाला शोभून दिसेल, या हीन दीन भ्रमराला नव्हे. काही सांगू नका, फक्त एवढंच सांगा आणि खरं खरं सांगा. दुसऱ्या कोणत्या स्त्रीला आपण हृदयात स्थान दिलेत का? बाईसाहेब, माझ्या आई बापाची देवाधर्माची शपथ घेऊन सांगतो, माझ्या हृदयात कोणत्याही स्त्रीला मी थारा दिलेला नाही. कोणत्याही स्त्रीवर मी प्रेम केलं नाही. ठीक आहे, तुमच्या या बोलण्यानं मला थोडासा तरी धीर आला, पण तेवढ्यानं माझं कितीचं समाधान होणार. म्हणूनच लीलाधरजी, निदान माझ्या या विनंतीचा पुन्हा एकदा विचार कराल ना? पण बाईसाहेब, आपण बोलत का नाही? अबोला धरलात का? काय माझ्या प्रेमदेवतेचा माझ्यावर कोप झाला? परमेश्वरा, माझा असा छळ करण्यापेक्षा माझ्या मस्तकावर वीज का नाही पाडलीस? प्रेमभंगानं हृदयाचे असे तुकडे होण्यापेक्षा वीज कोसळून मस्तकाचे तुकडे तुकडे होणं शतपटीनं सुखावं ठरलं असतं. दयागना, परमेश्वरा, देवा. बाईसाहेब, 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 अरे हिला तो मूर्छा आली. बाईसाहेब, हे काय भलतच झालं. या वेषांतरापायी अशा आपत्ती मागून आपत्ती माझ्यावर कोसळणार का? आता काय करू मी? इथे अधिक वेळ थांबणं योग्य नाही, अधिकच घोटाळा व्हायचा. आता तडक शिवानंद स्वामींची भेट घेऊन या दुबळ्या जीवावर गुदरलेल्या प्रसंगाची कल्पना द्यायला हवी. मंजिरी, मंजिरी, मला क्षमा कर ग. मनोरमे, 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 काय झालं? अगं अगं बोलता बोलता बाईसाहेबांना घेरी आली. हे बघ, तू इथेच थांब. मी काकासाहेबांना पाठवून देतो. मला क्षमा कर, मी इथं थांबू शकत नाही. येतो मी, येतो मी. बाईसाहेब, बाईसाहेब, माझा नैवेद्य, माझ्या प्रीतीचा नैवेद्य. हा हात हाती घेऊन दासीला धन्य करा. बाईसाहेब, जरा भानावर या. कोण? मी मनोरमा. मनोरमा? हो. अगं पण ते कुठे आहेत? कुठे गेलं ते एवढ्यात? ते केव्हाच गेले. काय? तुम्हाला माझ्या स्वाधीन करून गेले. बाईसाहेब, तुम्हाला ग्लानी आली होती. मनोरमे, तू त्यांना का जाऊ दिलंस? त्यांना का नाही अडवलंस? बाईसाहेब,
त्यांच्या विरहानं मी किती होरपळे याची तुला कल्पना नाही ग. कल्पना आहे, मला तुझ्या विरह दुःखाची पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच विरहानं होरपळलेल्या तुझ्या या कोमल तनुला आलिंगनाचा चंदन लेप लावायला आलोय ग मंजिरी. अगो बाई, चक्रदेव खरंच आले की चित्रविचित्र पोशाख करून? कोण? दिवाणजी? अगं बाई, हे काय मेलं काहीच्या काही बरळणं. अहो काका, सुदाम्या, मनोरमे. आलो आलो. हा आलं लक्षात. सुंदरी, हे नोकर चाकर आपला राजा राणीचा एकांत चाललेला असताना इथं नकोत, असंच ना? हे हरामखोरानो, चले जाओ बदमाश. चक्रदेव, अहो चक्रदेव, वेड भलत्याच थराला गेलेलं दिसते. अहो इतके पागल कसे झालात? वा वा वा, मदन बाधा जडली की सरळ माणसांना सुद्धा कसा बिलंदरपणा सुचू लागतो. पण अगं, माझ्याकडे तिरपे कटाक्ष टाकून तूच तर वेड लावलंस ना, आणि वर साळसूटपणे विचारतेस इतके पागल कसे झालात? हे पहा, मला निष्कारण तापवू नका. आधीच माझी तब्येत बिघडलेली आहे. साहजिकच आहे, एकलेपणाची आग आपल्या कोमल तनूला जाळणारच, पण ती विझवण्यासाठीच तर हा दास इथे हजर झालाय. गप्पा बसा. ऐका माझं, तुम्हाला वेडाचा झटका आलेला दिसतोय. 4 दिवस औषध पाणी. 4 दिवस कशाला ग? औषध इथं 4 हातावरच तर आहे. चुप, बिलकुल चुप. आता मी मुळीच गाय करणार नाही तुमची. बहुत अच्छे, बहुत अच्छे. लटक्या रागाची हद्द झाली आहे. क्योंकि ही दुनिया शराब खाना बनली है. लाजवाब. शराब गालों से ढल रही है, नजर में मस्ती उबल रही है, छलक रही है, उछल रही है, पिए हुए और पिला रहे हैं. काका, सुदाम्या, अगं मनोरमे, या पागल माथेपिरूला धक्के मारून घालवून द्या. अहो हाकला याला. मी आजपासून याला नोकरीवरून काढून टाकले. कधी? चला मालक, या इश्कापायी खलास झालात तुम्ही. छोकरीपायी नोकरी आणि नोकरीपायी छोकरी गमावलीत. चला. ठीक आहे, पाहून घेईन. चला चला. सखे मनोरमे, काय ही माझी विटंबना. अशी विटंबना माझ्यासारखी सरदार कन्या, माझ्यासारखी विख्यात गायिका कधीही सहन करणार नाही. मी लीलाधरांच्या प्रेमविराहानं झिजून झिजून मरेन, पण अशा उल्लू इश्कबाजांना कालत्री प्रेमदान करणार नाही. जा, त्या मूर्ख चक्रदेवाला अगदी खडसावून सांग. सांग सांग त्या जला जा, सांग सांग त्या जला जा, सांग सांग त्या जला. मंदमती नरा कळे ना तुझ कैसे पामरा, कळे ना तुझ कैसे पामरा. तू कुठे मी कुठे, तू कुठे मी कुठे, विचार कर हा जरा जा, विचार कर हा जरा जा. सांग सांग त्या जला जा, सांग सांग त्या जला. मी तर मधुमधुरा चंद्रिका, मी तर मधुमधुरा चंद्रिका. चकोरा कलावती सुंदरा, 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 चकोरा कलावती सुंदरा.
परमेश्वरी कृपेनं हा श्रीरंग महापुरातून वाचला, पण माझी ताई लीलावती ती वाचली असेल का? माझं एक मन म्हणतं वाचली असेल, पण दुसरं मन निराशेच्या अंधारानं काठोकाठ भरलंय. या दुर्भागी श्रीरंगानं कितीतरी गावं पालथी घातली, कितीतरी नगरं धुंडाळली, पण तिचा अद्याप शोध लागला नाही. अंगावरचे सर्व दागिने विकले, पण तोही पैसा आता संपला. आता कुठेतरी चाकरी करून पोट भरायचं नि फावल्या वेळेत ताईचा शोध करायचा एवढंच नशिबी आलंय. पण इलाज नाही. ह्या नगरीच्या विख्यात गायिकेकडे मंजिरीकडे एका सतारियाची जरुरी आहे असं ऐकलं. पाहूया, आपल्या गायन विद्येच्या बळावर तिच्याकडे चाकरी मिळाली तर. धर्मशाळेत तिचा जो पत्ता मिळाला तो तर ह्या हवेलीशी तंतोतंत जुळतोय, पण प्रवेशद्वार. धनी साहेब, अहो धनी साहेब, व्हा पुढं आणि उपसा तलवार. तलवार? हो. नाही 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 सुदाम्या, सोमवार मंगळवार बुधवार सगळे वार परवडले, पण तलवार नाही नाही नाही. अहो, बरं राहिलं. हो, मंजिरी देवींच्या महालाभोवती लंपटपणानं घिरट्या घालणाऱ्या ह्या लीलाधराला शिव्या तर द्या, फक्त एक वार. असं म्हणतोस? हा, देतो. ए मंजिरीच्या महालाभोवती घिरट्या घालणाऱ्या हरामखोरा, अरे मंजिरी देवींचे कान फुंकून माझ्या प्रेमात बिब्बा घालणारा नीच नराधमा, दगाबाज जासूदा. कोण दगाबाज, कोण जासूद? वेळ लागले का काय तुम्हाला? अहो, मी काय घोडं मारलंय तुमचं? अरे आमचं घोडं मारलं नसशील, पण स्वतःचं घोडं दामटवलंयस ना थेट मंजिरी देवींच्या दिवाणखान्यात. चल. हा हा हा, खबरदार. तुम्ही हे काय आरंभलंय? यांच्यावर तलवार उगारता? अन चक्रदेव, तुम्ही इथे कसे? तुम्हाला मी नोकरीवरून काढून टाकले ना? जा, माझ्या डोळ्यापुढे एक क्षणभर देखील उभे राहू नका. माझ्या मूर्ख नोकरांनी तुमची बेअदबी केल्याबद्दल या मंजिरीला क्षमा करा. हा काय विलक्षण प्रकार आहे? हा स्वप्नांचा स्वर्ग आहे की स्वर्गातला स्वप्न आहे? जिच्याकडं मी चाकरी मागायला जाणार होतो तीच ही सौंदर्यशालिनी मंजिरी. तिचं माझ्यावर प्रथमदर्शनीच प्रेम तर नाही ना जडलं? काही का असेना, मला आसरा, तात्पुरता तरी आसरा पाहिजे आहे. तेव्हा आता हे काय, आपण बोलत का नाही? आपला राग अजून गेला नाही वाटतं. छे छे, राग कसला? उलट तुमच्या सुंदर सौजन्यानं मी अवाक झालोय. ह्या वागण्यानं कोणालाही राग येण्याऐवजी अनुरागच आला पाहिजे. तर मग जरा महालात तरी चलायचं होतं. मोठी मेहरबानी होईल. घटकाभर तरी. माझी ना नाही, मी तुमचा कायमचा दास व्हायला तयार आहे. अगं बाई, स्वारीचं मन अखेर विरघळलं म्हणायचं. बाईसाहेब, हा, वाड्यात चलायचं ना? हो, चला ना, या. काय हे वैभव, काय हा थाटमाट! पण एवढी वैभवशाली सुंदर स्त्री या कंगाल श्रीरंगावर फिदा का व्हावी? मला वाटतं हा काहीतरी पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असावा. तिची नि माझी पूर्वजन्मीची मैत्री असावी. तिचं मन मोडू नये, पण सारा उलगडा झाल्याशिवाय एकदम तिच्याशी लग्नही करू नये. मग ठरला ना निश्चय? आत्ताच्या आत्ता आमच्या उपाध्येबुवांना बोलवून आणते. एकदा का वांग निश्चय झाला ना, म्हणजे माझ्या जीवात जीव येईल. मला एवढंच सांगा, आत्ताच्या आत्ता इथल्या इथे पुरोहितासमक्ष या ध्रुव ताऱ्याला साक्ष ठेवून वांग निश्चयाला तयार आहात की नाही? तयार आहे, पण 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 कसं सांगू तुम्हाला? माझी एकुलती एक जीवाभावाची बहीण महापुरात सापडून बेपत्ता झालीये. ती कुठं आहे, तिचं काय झालं हे नक्की कळल्याशिवाय. आलं लक्षात. तुमच्या कुलीनतेला हे शोभणारच आहे. पण मी देखील तुमच्या बहिणीच्या शोधासाठी 10 दिशा पालथ्या घालीन.
खात्री बाळगा. मी फक्त वांग निश्चय करा म्हणते. त्याला काय हरकत आहे? त्याला हरकत नाही, पण वांगनिश्चय म्हणजे वाणीचा निश्चय, वचन देणं. ते मी तुम्हाला शपथपूर्वक द्यायला तयार आहे. मी तुम्हाला वचन देतो. महाराज महाराज, हा घ्या पुरावा. सोड ए लीलाधरा, सोड या मंजिरीचा, या निर्लज्ज नारीचा हात. हा हा प्राणेश्वरा, प्राण सोडला तरी परवा नाही, पण हात सोडाल तर खबरदार. तुमचा आणि माझा आत्ताच वांग निश्चय झालेला आहे. हे राजे असले तरी या मुलखाचे, माझ्या हृदयाचे नव्हे. म्हणूनच म्हणते, दासीचा हा हात सोडू नका. मंजिरी, या छोकऱ्याशी चोरटा साखरपुडा करण्यापर्यंत तुझी मजल जावी ना? अरे गुरुदेव शिवानंदांचा शिष्य म्हणवतोस आणि कोण शिवानंद, कोण शिष्य? कोण शिवानंद? बाकी नवल नाही. तू बापाला बाप म्हणणार नाहीस तर शिवानंदांना गुरु कसा म्हणशील? अरे शिवानंदांकडून तू आलास, महापुरात भाऊ वाहून गेला म्हणून दुःखी कष्टी झालेला तू घरंदाज मुलगा, म्हणून तुला विशेष ममतेनं वागवलं, तुझ्या गुणांचं मनापासून कौतुक केलं, आणि तू मात्र हे कपट कारस्थान करावंस ना? हा काय प्रकारे? मला हे लीलाधर म्हणाले. महापुरात भाऊ वाहून गेल्याचा उल्लेख ह्यांनी केला. यावरून माझ्या तर्काला बळकटी येत चाललीये. माझी ताई लीलावती, लीलाधर हे नाव धारण करून तर ह्या राजाच्या पदरी राहिली नसेल ना? तर मग उगाच दांडगाई करणं इष्ट नाही. पहा महाराज कसा बेरड आहे. मौन स्वीकारलंय हरामखोरानं. अहो, तुम्ही ही कटकट ऐकून घेण्याचं कारणच काय? सरळ विचारा. मंजिरीने तुमचं प्रेम 50दा नाकारलं होतं, मग तुमचा तिच्यावर हक्क पोहोचतोच कसा? महाराज, मी ग्वाही देते की आमच्या बाईसाहेबांचं प्रेम केवळ तुमच्या या जासुदावर चढलं आहे. पण हे सारं खरं मानलं तरी या हलकट दगाबाज लीलाधराला मी क्षमा करणं शक्य नाही. असाच घेऊन जातो तुला शिवानंदांच्या मठात. चल बऱ्या बोलानं, नाहीतर ही बघ तलवार. खबरदार, खबरदार. लीलाधरांच्या केसाला जरी धक्का लावाल तर. सुदाम्या, मनोरमे यांना आत घेऊन जा गं. आता खुशाल चालवा तलवार. ज्यांनी ध्रुवाच्या ताऱ्याला साक्ष ठेवून माझा हात हाती घेतला, त्या माझ्या प्राणेश्वरांसाठी मी पंचप्राण कुर्बान करायला तयार आहे. चालवा, चालवाच तुमची तलवार. मंजिरी, तुझं हे नाटकी अवसान बस झालं. मुकाट्यानं त्या बदमाश लीलाधराला माझ्या स्वाधीन कर, नाहीतर. अहो मी लीलाधर नाही. का उगाच बिचारीला छळता? काय म्हणतो हा? मी लीलाधर नाही? थापड्या. मंजिरी, दूर हो आणि त्या दगाबाज लीलाधराला माझ्या स्वाधीन कर. मंजिरी, बाहेर शिवानंद नावाचा कोणीतरी साधू त्या तुझ्या गुलजार लीलाधरा बरोबर आलाय. काय? कोण आलंय? गुरुदेव शिवानंद आणि तो तुमचा जासूद लीलाधर. काका, ओ काका, हा, तुम्ही शुद्धीवर आहात ना? मी पूर्णपणे शुद्धीवर आहे. म्हातारबुवा, बडबड बंद करा. आधी शिवानंदांना आत येऊ द्या. आणि ते तुमच्या लीलाधराला बाहेरच ठेवू. लीलाधर? हा, बर बर, जो कोणी असेल त्याला आत पाठवा. ठीक आहे, जो कोणी असेल त्याला आत पाठवतो. छे 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 छे, हे काय गौड बंगाल आहे? बाई 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 बाई, वेळ लागायची पाळी आली. वेळ लागणं साहजिक आहे. ये लीलावती, ये. तिथं सूरशेखराकडून सारा चमत्कारिक वृत्तांत कळला तेव्हा मीही क्षणभर बुचकळ्यातच पडलो. पण लगेच तर्कशक्तीच्या साहाय्यानं या घोटाळ्याचा उलगडा झाला. तो उलगडा आम्ही समजून घेऊच, पण गुरुदेव, त्याआधी आपण आमचं वंदन स्वीकारावं. हो. आधी आसनस्थ व्हावं. आता सांगा, हा काय घोटाळा आहे? हा लीलाधर आपल्याला केव्हा आणि कुठे भेटला? 1-2 प्रहरापूर्वीच माझ्या मठात. अगं बाई, हा काय चमत्कार? अहो मी लीलाधर नाही. माझं नाव श्रीरंग आहे. सोडा मला. कोण कोण? श्रीरंग दादा? हो हो, त्याचाच आवाज हा. पण तो इथे कसा? बाईसाहेब, त्याला त्या खोलीत कोंडण्याचं कारण काय? महाराज, तुम्ही इथे कशासाठी आलात? अरे अरे, कोणीच का बोलत नाही? काय बोलणार? कपाल. अहो, हुबेहूब तुमच्यासारखाच दिसणारा एक छोकरा आम्ही आतमध्ये कोंडून ठेवलाय. तो एकसारखं ओरडतोय, मला बाहेर येऊ द्या, मला बाहेर येऊ द्या.
मी लीलाधर नाही, माझं नाव श्रीरंग आहे. मग मग तो माझा दादाच असणार. हो, दादाच असणार तो. मी आज जाऊन पाहते आणि खात्री करून घेते. गुरुदेव, गुरुदेव, या अभागिनीचं नष्टचर्य संपलं म्हणायचं. दादा, दादा आले रे, आले. अभागिनी आले रे, हे काय बाई बायकांसारखं बोलणं? साधू महाराज, हा काही मंत्रतंत्राचा तर प्रभाव नव्हे ना? छे छे, यात मंत्र तंत्र काहीच नाही. हा आहे वेशांतराचा गोड घोटाळा काय? आणि त्याला मीच जबाबदार आहे. म्हणजे काय? म्हणजे काय ते विस्ताराने सांगेल. हा, पण तूर्त इतकंच सांगतो की जे काही झालं आणि होत आहे ते तुमच्या भल्यासाठीच. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासारख्या सत्पुरुषावर सर्वांचा विश्वास आहे. पण मला एवढंच सांगा की तुमच्या बरोबर आलेला तरुण खरा लीलाधर की मी आत पाठवलेला तरुण लीलाधर? दोन्हीही लीलाधर नाहीत. काय? म्हणजे हा आणखी एक घोटाळा. हो, पण हा गोड घोटाळा आहे आणि त्याचा उलगडा आता होत आलाय. सारंगधरा, अरे तुझ्या पदरी असलेला आणि आत्ताच आत गेलेला लीलाधर हा वस्तुतः पुरुष नव्हे. काय? काय? म्हणजे तो वस्तुतः वेशांतर केलेली स्त्री आहे, कुलीन कुमारी आहे. तिचं नाव आहे लीलावती. आश्चर्य, आश्चर्य आहे. पण त्याहून खरं आश्चर्य हे की तुझ्यावर तिचं जीवापाड प्रेम जडलं असूनही तुला त्याचा पत्ता त्या संयमी तरुणीनं लागू दिला नाही. अहो, त्यांचं ठीक आहे हो, पण माझं काय? मी तर आठ कोंडून ठेवलेल्या तरुणाशी वांगनिश्चय करून बसले. मग बिघडलं कुठं? तो आहे या लीलावतीचा सख्खा भाऊ, हुबेहूब तिच्यासारखाच दिसणारा, तिच्यासारखाच रूपगुण संपन्न. मंजिरी, त्या श्रीरंगाची तू रुक्मिणी व्हावीस असाच दैवाचा संकेत दिसतो. ठीक आहे, मी वांगनिश्चयानं बांधलेली आहे. ठीक ठीक, मोठी समजूतदार स्त्री आहेस तू. सारंगधरा, या गुणी गायिकेविषयीचा तुझा संताप व्यर्थ आहे. अरे, कुणाचं प्रेम कुणावर, का आणि केव्हा बसावं याचा काही नियम नाही. प्रेमाला नेहमी पडसाद मिळतोच असं नाही. आणि हो, प्रतिसाद मिळावाच असा जर तुझा आग्रह असेल तर तुझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या लीलावतीच्या प्रेमाचा स्वीकार तू का करू नयेस? पण तिनं माझ्यावर प्रेम केलं आहे ते सेवक म्हणून, आणखी प्रेयसी म्हणून देखील. तिच्यावरच्या बंधनामुळे ती कुलीन कुमारी, ती वेशांतर केलेली मुलगी आपलं प्रेम व्यक्त करू शकली नाही. पण तुझ्यावर तिचं मनोमन इतकं प्रेम आहे की आपण सांगण्याची गरज नाही. महाराज, मी ग्वाही देते की परमेश्वरा खालोखाल तिच्या मनात तुम्हालाच जागा आहे. आणि माझंही आमच्या लीलाधर उर्फ लीलावतीवर किती प्रेम आहे म्हणून सांगू. अहो, पण हे दोघे बहीण भाऊ कुठे बेपत्ता झाले? बेपत्ता कशाला होतील? ते पहा, ते इकडेच येत आहेत. आता ताबडतोब मुहूर्त पाहून लीलावतीचं सारंगधराशी आणि मंजिरीचं श्रीरंगाशी लग्न व्हावं हेच उत्तम. तो पहा पौर्णिमेचा चंद्र तुम्हा सर्वांच्या जीवनात परमेश्वर कृपेची अक्षय चंद्रिका उजळो अशी ग्वाहीच देतोय. मधुर चंद्रिका ईश कृपेची, मधुर चंद्रिका ईश कृपेची, दुरित तिमिरहारी सुंदर, दुरित तिमिरहारी सुंदर, उजळो शंकर चंद्राधर, उजळो शंकर चंद्र कलाधर, मदन गर्भहारी सुंदर, मदन गर्भहारी सुंदर, प्रीतीचा चंद्रमा वितरो, प्रीतीचा चंद्रमा वितरो, सौख्याची सुषमा सुंदर, सौख्याची सुषमा